हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण कोणतंही डेली रुटीन न पाहता किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत. खूप साध्या आणि सोप्या आहेत, सगळ्यांनाच उपयोगी पडतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिली किचन टिप, ज्यावेळेस आपण मार्केटमधून भाज्या आणतो त्यावेळेस आपल्याला या पालेभाज्या व्यवस्थित निवडून साफ स्वच्छ करायच्या आहेत. या ज्या पिशव्या आपण भाज्या घेऊन आलेला असतो त्याच पिशव्यांमध्ये निवडून या भाज्या या पिशव्यांमध्ये ठेवून द्यायच्या. सेपरेट सेपरेट ठेवायच्या. आता इथे मी जी भाजी बनवणार आहे शेपूची ती निवडून लगेचच पाण्यामध्ये टोपामध्ये भिजत ठेवलेली आहे. तोपर्यंत बाकीच्या भाज्या निवडून घेतल्या. तोपर्यंत पाण्यातली भाजी मधली सगळी माती विरघळून पाण्याच्या तळाशी बसते. आता ह्या ज्या भाज्या आहेत सगळ्या सेपरेट करून ठेवल्या, पिशवी बांधून ठेवायची आणि फ्रीजमध्ये जो आपल्याला भाज्यांसाठी ठेवण्यासाठी जो बास्केट दिलेला असतो त्यामध्ये या पिशव्या व्यवस्थित लावून ठेवायच्या. म्हणजे फ्रीजमध्ये जागा देखील भाज्यांना व्यवस्थित पुरते आणि उगाचच फ्रीजमध्ये डब्यांची गर्दी होत नाही आणि फ्रीज देखील भरल्या भरल्यासारखं आपल्याला जाणवत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्यांचा कचरा आपण ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस पेपरवर त्या भाज्या निवडायच्या आहेत आणि तो कचरा व्यवस्थित पेपरमध्ये रोल करायचा आहे. आणि हा जो कचरा आहे यापासून तुम्ही खत बनवू शकता किंवा मग ओला कचरा वगैरे जो असेल त्यामध्ये हा टाकू शकता किंवा मग गाई म्हशी वगैरे ज्या तुमच्या जवळ असतील तर त्यांना तुम्ही खायला घालू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डस्टबिनमध्ये जर टाकत असाल तर डस्टबिनमध्ये देखील जागा कमी लागते. बाजारामध्ये आता सध्या तरी ताजी रसरशीत अशी गाजर आलेली आहेत आणि हलवा तर आता आपल्या घरामध्ये होणारच होणार. तर त्यासाठी आपण बऱ्याचदा 1 किलो 2 किलो अशा पद्धतीने गाजर आणत असतो आणि इतकी आणलेली गाजर किसून घ्यायची म्हणजे कंटाळा येतो. ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर आहे त्यांच्यासाठी हे काम 2-3 मिनिटाचंच होऊन जातं. पण ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर नाही त्यांनी काय करायचं, गाजर सोलून धुवून त्याच्या अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि यामध्ये आता हे गाजरचे तुकडे घालून घ्यायचे. आता हे जवळपास 1.25 किलो गाजर आहे आणि याला आपल्याला मंद आचेवरती छान असं परतून घ्यायचं. मंद आचेवरती परतल्यामुळे गाजरचा नैसर्गिक गोडवा खुलून येतो. सोबतच गाजरचा नैसर्गिक रंग देखील खूप छान असा लालसर येतो. झटपट हलवा बनवायचा असेल, दूध घालायचं नसेल तर वाटीभर फुल फॅट क्रीम जे दूध असतं त्याची साय घालायची आणि सोबतच 1 वाटीभर घरगुती असं घरात बनवलेलं पनीर घालायचं. झाकण ठेवून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. मंद आचेवरती हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मॅशरच्या सहाय्याने हे सगळं मॅश करून घ्यायचंय आणि सगळ्यात शेवटी तुम्ही साखर किंवा गूळ पावडर आणि नंतर वेलची वगैरे घालून गरमागरम गाजरचा हलवा बनवू शकता. हलवा बनवत असताना ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा. पुढची महत्त्वाची टीप आहे, बाजारामधून एक जुडी मी कोथिंबीर आणली होती. कोवळी अशी कोथिंबीर काढून घेतली आणि इतके असे देठ निघालेले आहेत. तर हे सगळे देठ मी सेपरेट करून घेतले. आता या देठांचं करायचं काय, तर या देठापासून तुम्ही छान असे डाळीचे वडे बनवू शकता देठ घालून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलं लसूणची ज्यावेळेस पेस्ट करता त्यावेळेस तुम्ही ही देठ वापरू शकता. मस्त ताजी फ्रेश अशी घरगुती आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार होते. यापासून तुम्ही वडे सोबतच मेथीसारखे ठेपले, पराठे किंवा मग मसाला पुरीमध्ये याचा वापर करू शकता. पुढची महत्त्वाची टीप आहे, ज्यावेळेस आपण किराणा सामान भरतो त्यावेळेस डबे स्वच्छ घासून असे आपण त्यामध्ये हे सगळं सामान भरत असतो. तर ते तसं करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. डबे स्वच्छ घासून व्यवस्थित सुकवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आतून. आणि आता हे जे पॅकिंगच्या ज्या डाळी किंवा कडधान्याच्या या ज्या पिशव्या असतात तर ते धान्य किंवा डाळी कडधान्य डायरेक्ट आपण या डब्यांमध्ये न ओतता थोडंसं कट करून घ्यायचं याचं टोक आणि ही पिशवी तशीच आपल्याला या डब्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. आता या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगते. अशीच कडधान्य डाळी ठेवल्यामुळे हवेचा आणि ओलाव्याचा संपर्क येत नाही, त्यामुळे खूप वेळापर्यंत हे डाळी कडधान्य व्यवस्थित राहतात, खराब होत नाहीत आणि डबे देखील आतून खराब होत नाहीत. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे डबे व्यवस्थित घासून पुन्हा वापरू शकता. पुढची महत्त्वाची टीप आहे, ज्यावेळेस आपण पुऱ्या करत असतो आणि आपल्याकडे वेळ कमी असतो आणि पाहुणे वगैरे येणार असेल तर त्यावेळेस एक एक पुरी कधीही लाटत बसायची नाही. आपल्याला या पुऱ्या एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही अशा या पुऱ्या कट करून घेऊ शकता. एकाच वेळी 4 ते 5 अशा पुऱ्या बनून तयार होतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पुऱ्या मस्त टम्म अशा फुगलेल्या आपल्याला हव्या असतील आणि या पुऱ्यांमध्ये कमीत कमी तेल शोषलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर पुऱ्यांचं पीठ नेहमी आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पुऱ्यांचं पीठ मळायचं आहे आणि या पिठामध्ये तुम्हाला रवा वगैरे घालायची देखील आवश्यकता नाही. अशा पद्धतीने पुऱ्या जर तुम्ही केल्या तर या पुऱ्या तेल कमी खेचतात आणि मस्त टम्म फुगून तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या तेलामध्ये आपण पुऱ्या तळणार आहोत त्या तेलामध्ये चिमटभर आपण मीठ घालायचं. त्यामुळे पुऱ्या देखील कमी तेल खेचतात. तर अशा पद्धतीने टम्म लालसर रंगाच्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता ही टिप सगळ्यांनाच माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्या गृहिणींसाठी ही टिप होती. सगळ्यात महत्त्वाची आणि पुढची टिप म्हणजे किचन सवंगडीमधला माझ्या सगळ्यात जवळचा सवंगडी म्हणजे हा कुकर. माझ्याकडे जवळपास 2 कुकर आहेत, पण हा जो लहान कुकर आहे ना तो मला फार फायदेशीर पडतो. कधी-कधी मला पालेभाज्या अशा हाटीव घोटून करायच्या असतात, तर त्यावेळेस मी डायरेक्ट भाजीला फोडणी देत असते आणि फक्त 3 शिट्यांमध्ये या भाज्या मस्तपैकी बनून तयार होतात आणि वेळ देखील जास्त काही लागत नाही. 5 ते 7 मिनिटांमध्ये भाज्या, डाळी तयार होतात. सोबतच सकाळच्या घाई गडबडीच्या डब्याच्या वेळेस मला हा कुकर खूप मदत करतो. झटपट 5 मिनिटांमध्ये भाज्या यामध्ये तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीचा कुकर प्रत्येक गृहिणीकडे असायलाच हवा. पुढची टिप फार महत्त्वाची आहे. असं बऱ्याचदा होतं, की आपल्या घरामध्ये पाहुणे येतात आणि आपल्याकडनं थोडेसे जास्तीचेच पोहे बनवले जातात आणि कधी-कधी हे पोहे उरले देखील जातात. मग आता हे पोहे कोरडे होतात आणि जेव्हा हे पोहे आपण खातो त्यावेळेस घशामध्ये हे पोहे अडकतात. तर असं होऊ नये आणि पोहे हे पुन्हा आपल्याला खाण्यासाठी मऊ लुसलुशीत व्हावे यासाठी काय करायचं, या पोह्यांमध्ये आपल्याला अर्धा कप या पोह्यांमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. गॅस पेटवून इथे आपल्याला मंद गॅस करायचा आहे. पोहे व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पोहे मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मंद गॅसवरती आपल्याला जवळपास 1 ते 1.5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि आता हे पोहे तुम्ही पाहू शकता. मस्त मऊ लुसलुशीत असे हे पोहे पुन्हा बनून तयार आहेत. जसे काही हे पोहे आपण आत्ताच बनवलेले आहेत, असे पोहे हे बनून तयार होतात. खाताने घशात कुठेही अडकत नाहीत. तर अशा पद्धतीने हे पोहे टाकून न देता तुम्ही पुन्हा एकदा हे पोहे अशा पद्धतीने ताजे फ्रेश असे बनवून खाल्ल्यासारखे खाऊ शकता. कोणाला कळणार देखील नाही हे पोहे सकाळी बनवलेले आहेत आणि आपण ते दुपारी खात आहोत असं. पुढची टीप आहे केसांसंदर्भात. आता ही आहे तेलाची बॉटल, जी मी एकदा विकत तेल घेतलं होतं रेडीमेड. तर त्या तेलाची बॉटल आहे, त्याचं स्टिकर मी काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, केसांना तेल लावत असताना तेल आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये ही तेलाची बॉटल अशा पद्धतीने बुडवली की तेल कोमट होतं किंवा मग तुम्ही वाटीमध्ये तेल कोमट करून लावू शकता. पण या बॉटलने तेल जर तुम्ही लावलं तर पूर्णपणे केसांच्या मुळाशी हे तेल लागलं जातं. एक्स्ट्राचं जराही तेल वाया जात नाही. व्यवस्थित केसांपर्यंत हे तेल मुळांपर्यंत पोहोचलं जातं आणि व्यवस्थित हे तेल लावून झाल्यानंतर आपल्याला केसांना हलक्या हाताने मालिश करायची आहे. कोमट तेल लावल्यामुळे आपल्या केसांमध्ये लगेचच तेल शोषलं जातं आणि दुसरी गोष्ट, ही जी बॉटल आहे अशा पद्धतीच्या बॉटल आपल्याला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन सहजपणे मिळतात. पुढची महत्त्वाची टीप, ज्यावेळेस आपण चपाती, फुलके किंवा पोळ्या बनवत असतो त्यावेळेस आपल्याला कोरड्या पिठाचा वापर करावा लागतो. तर असं हे कोरडं पीठ आपल्याला नेहमीच वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे. त्यामुळे पीठ खराब होत नाही आणि हे पीठ आपल्याला पाहिजे तेव्हा आपण सेपरेट डबा काढून वापरू शकतो. पुढची सगळ्यात महत्त्वाची आणि 10वी टीप आहे, ज्यावेळेस आपण फुलके वगैरे बनवत असतो तर बरेच जण हे जे फुलके आहेत हे गॅसवर शेकतात आणि गॅसमध्ये विषारी असे काही गॅसेस असतात, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस आपल्याला या ज्या फुलके आपण जे बनवून घेतलेले आहेत ते गॅसवर न शेकता अशा पद्धतीने तव्यावरच शेकून घ्यायचे. कपड्याचा किंवा एखाद्या मॅशरचा वापर करून अशा पद्धतीने फुलके तुम्ही गरमागरम शेकून घेऊ शकता. पुढची महत्त्वाची टीप आहे किचन काउंटर टॉप आणि सिंक संदर्भात. तर भांडे घासून झाल्यानंतर बऱ्यापैकी या किचन काउंटर टॉपवरती पाणी जमलेलं असतं. तर अशा वेळेस काय करायचं, पटकन हे पाणी वायपरने काढून घ्यायचं आणि हा जो काउंटर टॉप आहे हा कोरडा करून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, किचन कोरडं स्वच्छ दिसतं आणि धूळ वगैरे देखील आपल्याला चिकटलेली दिसत नाही, डाग वगैरे दिसत नाही. तर भांडे घासून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे.
आपल्याकडे अशा पद्धतीच्या ॲल्युमिनियमच्या कढया असतात. आपण त्या घासून स्वच्छ करतो. डाग वगैरे अजिबातच दिसत नाही. तरी देखील या कढया हलक्याशा ग्रे शेडमध्ये किंवा मग आतून थोड्याशा काळपट पडल्यासारख्या दिसतात. तर त्या स्वच्छ करण्यासाठी ही कढई ओली करून घ्यायची आणि त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा पितांबरी घालून घेतलेली आहे. स्क्रबरने व्यवस्थित ही कढई आतून आणि बाहेरून घासून घ्यायची आहे आणि स्क्रबरने घासून झाल्यानंतर पुन्हा एकदा तारेच्या काथ्याने व्यवस्थित ही घासून घ्यायची आहे. पितांबरी म्हटलं की यातील काळपटपणा सगळाच निघून जाणार आहे आणि एक खरखरीतपणा असतो या पावडरला. त्यामुळे ही पावडर या भांड्यांसाठी खूपच फायदेशीर ठरते. तर मार्केटमध्ये भैया पावडर आलेली आहे किंवा मग जो ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी जे घासण्यासाठी जे सामान साहित्य मिळतं त्यांच्याकडे काळ्या रंगाचा साबण असतो. तर त्या साबणाने देखील ॲल्युमिनियमची भांडे स्वच्छ तुम्ही करू शकता. आता हे मी घासून घेतलेली आहे, कढई धुवून घेतलेली आहे, तरी देखील या कढईला पाहिजे तशी शाईन आपल्याला दिसत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, अंघोळीच्या साबणाचे तुकडे शिल्लक राहिलेले असतात तर त्या तुकड्यांचा उपयोग आपल्याला ॲल्युमिनियमची भांडे घासण्यासाठी करायचा आहे. तर थोडासाच तुकडा घेतला आणि तारेच्या काथ्याने आता ही कढई आतून आणि बाहेरून व्यवस्थित मी घासून घेतलेली आहे. कढई घासत असताना कढईच्या किनारे देखील आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत आणि हे सगळं करत असताना आपल्याला ताऱ्याच्या काथ्याचा उपयोग करायचा आहे. आता ही कढई मी व्यवस्थित घासून घेतली आणि आता या कढईला मी तुम्हाला धुवून देखील दाखवते. तर कढई इतकी स्वच्छ निघालेली आहे आणि चमक जर तुम्ही पाहाल तर तुम्ही पाहतच राहाल. नवी अशी कढई आपल्याला ही दिसते. तर आता ही कढई बघा, हिला मी पुसून दाखवते आणि या कढईची तुम्ही चमक देखील पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करू शकता. टिप कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढची टीप कढई संदर्भात आपण पाहून घेणार आहोत. आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या कढया असतात. तर माझ्याकडे ॲल्युमिनियम, एनोडाईट त्यासोबतच स्टीलची कढई देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या कढया म्हणजे आपल्याला रोजच्या उपयोगी असणाऱ्या, झटपट वापरात येणाऱ्या आणि साफ स्वच्छ पटकन होणाऱ्या अशा कढया निवडायच्या आहेत. तर या 2 कढयांपैकी मी नेहमी पसंती देते ती एनोडाईट कढईची. याचं एक कारण म्हणजे वापरायला हलकी-फुलकी आहे. दुसरी गोष्ट काहीही यामध्ये बनवून झाल्यानंतर पटकन ही कढई स्वच्छ होते आणि झटपट गरम देखील होते. त्यामुळे एनोडाईटची कढई माझ्यासाठी फार फायदेशीर आहे. पुढची महत्त्वाची टीप आहे किचनच्या सिंक संदर्भात. आपल्या किचनच्या सिंकला अशा पद्धतीच्या 2 प्रकारच्या जाळ्या दिलेल्या असतात. तर त्यापैकी ही मोठी जाळी आहे आणि दुसरी ही नेटची जाळी आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने दुसरी ही नेटची जाळी आहे त्याचाच वापर करायचा आहे. कारण की पहिली जी जाळी आहे त्या जाळीमधून भाताचे कण किंवा मग चहापत्ती वगैरे जाण्याची शक्यता असते आणि वारंवार जे किचनचं सिंक आहे ते चोकअप होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीची नेटची जी जाळी आहे तीच आपल्याला वापरायची आहे. यामध्ये अजिबातच कण जात नाहीत आणि आपलं किचन अजिबातच चॉकअप होत नाही. पुढची सगळ्यात महत्त्वाची किचन सिंक संदर्भात टीप आहे. बऱ्याचदा असं होतं आपलं किचनचं सिंक आहे ते चॉकअप होतं. ते होऊ नये म्हणून काय करायचं, किचन सिंक व्यवस्थित घासून घ्यायचं, त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी घातल्यामुळे किचनचा जो सिंकचा जो पाईप आहे त्याच्यामध्ये तेलकट चिकट जी जमलेली घाण असते ती पूर्णपणे निघून जाते आणि मीठ घातल्यामुळे जे कॉकरोच वगैरे जे येणार असतात तर ते देखील येत नाहीत आणि किचनचा सिंकचा जो पाईप आहे तो स्वच्छ राहतो. तर जवळपास आज मी 15 किचन टीप तुमच्याशी शेअर केल्या. त्यापैकी तुम्हाला कोणती किचन टीप आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.